नमस्कार मित्र सोनी. आजना महत्त्वाना विषय 15 ते 40 वयना युवकसनी व्हिडिओ नक्की दोनदा ऐका, दोनदा नक्की ऐका बरं का. 2-4 दिन पहिले पेपरले बातमी वाची. एक विदेशी गायिका जी कृष्ण भजन म्हणस आणि तिने एकदम भारी गोष्ट सांगी. त्या गायिकाने सांग की दाखलपणे मी एकदम आजारी होतो म्हणे, वाचाने शक्यता कमी होती म्हणा. मायबाप कृष्ण भक्त होतात आणि त्यासनी कृष्णाने सेवा करी आणि मी वाची गो. त्यानंतर मित्र सुनी त्या गायिकाने पूर्ण आयुष्य श्रीकृष्णाने भक्तिमाला दिलं, श्रीकृष्ण भगवानने भक्तिमाला दिलं. त्या गायिका सांगतस ज्याचं सरनेम गोपीसारखं, गोपी वरतून यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ पण ऐकू शकतस. त्या सांगतस की आपल्या सर्व प्रॉब्लेम आपण, जसं श्रीकृष्ण आपले सगळे लाईफ आपले माहिती आहे, तसं आपला सगळा प्रॉब्लेम आपण श्रीकृष्णाला सांगा ना, त्या प्रॉब्लेम आपोआप सॉल्व होतस. आहे त्यासने भक्तीनी शक्ती. सध्या मी एक पुस्तक वाची राहिनो ज्यानं नाव आहे मोठ्या चुका करा मोठे यश मिळवा. त्यानं एक पान तुमना आयुष्यासाठी खूप महत्त्वानं आहे. जगमाना काही अत्यंतिक चतुर लोक आहेत ना, ते आपले झोप उडावाने स्पर्धा करी राहणार बरं का. म्हणजे काय, झोप अति महत्त्वाने शे आपल्यासाठी पण आणि त्यासाठी पण. त्यासले आपले जिंकू नाही देणं आहे. सोशल मीडिया आणि अन्य स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जे आहेत ना, त्या आपलं लक्ष त्याच्याकडे देवासाठी त्या काहीतरी नवीन व्हिडिओ, नवीन नवीन ॲक्टिव्हिटी तयार करतस. आपले एखादी गोष्ट आवडायला लागली की त्या गोष्टी ते आपले पुरावतस, पण आपण त्या गोष्टी जास्त जास्त दखी राहतस. मग आपणा झोपाना टाईम कमी होई जास. कधी कधी एखाद्या गोष्टीने प्रेरणा लेवाऐवजी ती गोष्ट सोडी द्यानं खूप महत्त्वानं राहस. विशेषतः ज्या जगभरना बुद्धिमान लोक आहेत ना, पूर्ण वेळ आपले गुंतवण्यासाठी त्या व्हिडिओ, त्या सोशल मीडिया साईट चालवतस. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रस्वनी, आपला झोपणं येणाऱ्या सर्व गोष्टींना निर्धारपूर्वक नकार देत टाईमवर झोपणं खूप महत्त्वानं आहे. आई आपलं स्वतःवर प्रेम कराना बरोबर शे. काही दिवस पहिले मी फेसबुक ओपन दखा मित्रस्वनी. फेसबुक ओपन करानंतर 18 ते 40 ना दरम्यान ज्या युवकसनं मृत्यू व्हायले, कोणा बी स्टोरीला दाखव त्यासना भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस राहे. डायरेक्ट भावपूर्ण श्रद्धांजली राहे. मी काय बी काममा राहून फेसबुकला क्लिक कर की पहिले तेच समोर आहे मित्रस्वनी. माले फेसबुक डिलीट करणं पडणं. जदे काम राहणं तर डायरेक्ट राऊंड मारियस, जसं राऊंड मार तसा बंद कर देस. मित्रस्वनी तुमले घाबरावना व्हिडिओना उद्देश नाही, तुमले जागृत करण्या व्हिडिओना उद्देश आहे. आज 5-7-8 गोष्टी मी आहे राणी गुरु यूट्यूब चॅनलतर्फे तुमले सांगे राहू. व्हिडिओ आवडणार होते नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रस्वनी. आणि नवीन कोणता विषयावर व्हिडिओ बनवणार मी ते पण कमेंट करा. दखा संध्याकाळना 7 ते सकाळना 7 बिलकुल देशभक्तीपर किंवा भक्ती संगीत ऐकाना मित्रस्वनी. रात पहिली महत्त्वाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रातले 9 किंवा रातले 8 ते सकाळना 6 के 5 मोबाईल दखाना नाही. जसं डॉक्टर सल्ला देस ना, हे खावा नाही ते खावा नाही, मी पण या ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलतर्फे तुमले एक महत्त्वाचा सल्ला देस, खूप महत्त्वाचा सल्ला देस. मोबाईल ऐकाना टाईम कोणता महत्त्वाचा चांगला माहिती, सकाळ 5 ते 6. आपलं मन एकदम फ्रेश राहस. संध्याकाळी 7 ते 9-10पर्यंत मोबाईल ऐकाना नाही. दिनभरा ताण स्ट्रेस बट आपला डोका मारास आणि मोबाईल ऐकानंतर अजून तो डबल आपण आपला डोका मागालेले. तर संध्याकाळच्या टाईमले मोबाईल ऐकाना नाही. मित्रसोनी थोडी रेडिओशी मैत्रता करल्या. रेडिओ तुमले नवीन नवीन ज्ञान, नवीन नवीन माहिती दी, जुनं ते सोनं याप्रमाणे. आणि जसं या ना मग सांगितलं ना, सगळ्यात महत्त्वानं आपली झोप आहे. झोप, आपल्या झोपवर प्रेम करा मनीसनी. जदा आपण काहीतरी असा विषय ऐकतस ना, तर आपली झोप आपली चलबिचल होई जास. काय लोक दखस मी रातले 12-1 ले म्हणा थिएटर दखतेस त्या. अरे इथला अर्जन नाही भाऊ सोनी थिएटर दखा ना. या थिएटर्समुळे ते घरे घर कटका ताण. आणि सर्वात सुखी लोक कोणी माहिती आहेत का मित्रस्वनी, ज्या मोबाईलपासून दूर आहेत. काल दिन काय प्लॅन करणार ते आज रातले लिखिल्या. तुम्हाला स्वप्न काय आहेत, पुढे 1-2 वर्षानंतर काय करणं आहे ते पण लिखिल्या. आणि पुढे जावा, आयुष्यमा खूप पुढे जावा मित्रस्वनी.
ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होतात ज्या तुम्हाला सांगात मी आज ऐकत